विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण नवीन चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. त्या चॅप्टरचे आपण दुसऱ्या पार्टकडे आता वळतो आहोत आणि तो शेवटचाच भाग आहे. तर यापूर्वी आपण जे इनडिफरंट इंटिग्रेशन चॅप्टर शिकलेलो आहोत त्याचा आपल्याला या ठिकाणी कसा यूज होतोय ते आपल्याला लगेच कळणारच आहे. यापूर्वी आपण जे इंटिग्रल ऍज अ लिमिट ऑफ सम हा प्रकार पाहिलाय, त्या प्रकाराने आपण बरेचसे एक्झाम्पल जे आहेत ते सॉल्व्ह देखील करून घेतलेली आहे. तर ते एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपण खूप लॉंगेस्ट मेथड जी आहे ती वापरलेली आहे. आपल्याला तेच एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत, परंतु आपल्याला सिम्पलेस्ट मेथड बघायची आहे. इझी मेथड आहे अशी की ज्याच्याने आपण शॉर्टकट मेथडने ते सोडवू शकणार आहोत. म्हणजे प्रत्येक वेळेला लिमिट घ्यायची गरज नाही किंवा इंटिग्रल ऍज अ लिमिट ऑफ सम याचा यूज न करता सुद्धा आपण सोडवू शकतो. फक्त रिक्वायर्ड काय आहे, एक्झाम मध्ये ज्या वेळेला क्वेश्चन विचारला जातो त्यावेळेला जर तुम्हाला इंटिग्रल ऍज अ लिमिट ऑफ सम या स्वरूपातच इव्हॅल्युएट करायचं असेल इंटिग्रल, तर त्या मेथडनेच त्याला सॉल्व्ह करायला लागणार. परंतु जर फक्त इव्हॅल्युएट म्हटलेलं असेल आणि ते डिफायनेट इंटिग्रल आपल्याला दिसत आहे, डिफायनेटचा आपल्याला मिनिंग समजलेला आहे. डिफायनेट म्हणजे आपल्या त्या ठिकाणी एक स्पेसिफिक लिमिट दिलेलं असेल, म्हणजे इंटिग्रल ए टू बी या स्वरूपात. तर अशा प्रकारचे इंटिग्रल जे आपण पाहतो आहोत डिफरंट इंटिग्रल्स, हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला दोन मेथड्स आहेत. एक इंटिग्रल ऍज अ लिमिट ऑफ सम जी आपण मागील व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेली आहे, आणि आता आपण डायरेक्ट मेथडने सोडवणार आहोत. म्हणजे इझी मेथड आहे. तर कशी इझी मेथड आहे ते आपल्याला बघायचं आहे. तो फंडामेंटल थेरम आहे इंटिग्रल कॅल्क्युलसचा. तर आपण बघतोय फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस, म्हणजे द फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस प्रोव्हाइड्स अन इझी मेथड ऑफ इव्हॅल्युएशन इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स. ह्या मेथडला म्हणजे या प्रकारच्या इंटिग्रलला सोडण्यासाठी आपण जी मेथड आपण आता अप्लाय करणार आहोत ती मेथडलाच आपण म्हणणार आहोत फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. तर काय आहे तो थेरम? तर बघा, इफ अ फंक्शन एफ इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए बी, जसं आपण म्हटल्याप्रमाणे क्लोज इंटरवल ए बी मध्ये आपण ते इंटिग्रल जे आहे ते कंटिन्युअस दिलेलं असेल, ते फंक्शन कंटिन्युअस असेल, म्हणजे ते असेलच, त्याच आपण इंटिग्रल फाइंड करू शकतो. नंतर समजा इंटिग्रल एफ ऑफ एक्स डीएक्स या ठिकाणी अप्पर लिमिट लोअर लिमिट दिलेलं नाही, जर त्याचं इंटिग्रल हे फाय ऑफ एक्स प्लस सी येत आहे. म्हणजे याचा अर्थ आपण जे यापूर्वी जे चॅप्टर कम्प्लीट केलेलं आहे इनडिफरंट इंटिग्रेशन, जे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत ते आपल्याला व्हेरिएबलचा आन्सर जे आहे ते व्हेरिएबल मध्ये मिळत होतं, त्याला प्लस सी पण आपण करत होतो. तर आता मात्र इंटिग्रल ए टू बी या स्वरूपात असेल, त्याला लिमिट दिलेलं असेल एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू फाय ऑफ एक्स प्लस सी, त्याला लिमिट आपण जॉईन करतो ए टू बी. त्यात अप्पर लिमिट आधी पुट करायचं आहे इन द प्लेस ऑफ एक्स, म्हणजे बी या ठिकाणी प्लेस करायचा इन द प्लेस ऑफ एक्स, आणि त्यानंतर ए प्लेस करायचा आहे तिथे एक्स ऐवजी, आणि दोघीचं सबस्ट्रॅक्शन करून टाकायचं आहे. तर तुम्हाला ज्या प्रकारचं हे सिम्प्लिफाय केल्यानंतर जे मिळतंय ते आहे फाय ऑफ बी मायनस फाय ऑफ ए. फाय ऑफ बी मायनस फाय ऑफ ए आपल्याला या स्वरूपात मिळतं, कारण या ठिकाणी प्लस सी आणि मायनस सी येतोय कॅन्सल होऊन जातो. म्हणजे हे जे आपल्याला रिलेशन मिळालेलं आहे इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू फाय ऑफ बी मायनस फाय ऑफ ए, हेच असणार आहे आपलं फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. म्हणजे यात ए आणि बी हे यांना आपण लिमिट्स ऑफ इंटिग्रल असं म्हणतोय. हे लिमिट्स आहेत त्यांचे दिलेले, आणि एला आपण म्हणणार आहोत लोअर लिमिट आणि बी आहे अप्पर लिमिट, या स्वरूपात त्याला आपण लिहिणार आहोत. आता आपण ही जे काही दिलेलं आहे इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू फाय ऑफ बी मायनस फाय ऑफ ए, हे डायरेक्ट न लिहिता आणि आपण मागील चॅप्टर प्रमाणे जसं आपण इनडिफरंट इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रल सॉल्व्ह करून घेतलेलं आहे, ज्या पद्धतीने आपण त्यांना वेगवेगळ्या व्हेरियस मेथड्स अप्लाय करून ते इंटिग्रल सॉल्व्ह केले, त्याच प्रकारे इथे देखील आपल्याला इंटिग्रल सॉल्व्ह करायचे आहेतच. परंतु ते सॉल्व्ह झाल्यानंतर आपण पुढे फक्त अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करणार आहोत. म्हणजे सुरुवातीला टाकणार आहोत आपण अप्पर लिमिट, म्हणजे एक्स ऐवजी अप्पर लिमिट टाकायचं आहे, नंतर सबस्ट्रॅक्ट करून आपल्याला लोअर लिमिट त्या ठिकाणी पुट करायचं, सबस्टिट्यूट करायचं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल एखादं घ्यायचं असेल, सपोज आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रल एक्स डीएक्स 1 to 2 या स्वरूपात आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आपल्याला कसं फाइंड करणार? लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल 1 to 2. याचा फक्त मेन मोटिव्ह जो आहे तो समजून घेऊया साध्या एक्झाम्पलच्या साह्याने. तर याचं इंटिग्रल जे आहे ते एक्स स्क्वेअर अपॉन 2 येणार आहे, आणि इथे आपलं लिमिट आहे 1 to 2 या स्वरूपात. हा 1 upon 2 जो आहे तो बाहेर कॉमन निघणार आहे. आपण सुरुवातीला अप्पर लिमिट आहे 2 इथे टाकलं एक्स ऐवजी, इन द प्लेस ऑफ एक्स रिप्लेस 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर, नंतर 1 सबस्टिट्यूट करायचं आहे. म्हणजे आपण आधी अप्पर लिमिट टाकलेलं आहे, 1 upon 2 चा कॉन्स्टंट तो पूर्ण आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढू शकतो. एक्स स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर घेतला मायनस 1 स्क्वेअर, याला सिम्प्लिफाय केलं तर हा 1 upon 2 हा 4 minus 1, आणि याला अजून सिम्प्लिफाय केलं तर हा 1 upon 2 into 3 म्हणजे आपल्याला 3/2 हे त्याचा आन्सर मिळत आहे. म्हणजे यापूर्वी मागील चॅप्टर मध्ये आपल्याला व्हेरिएबलचा आन्सर व्हेरिएबल मध्ये मिळायचं, इथे आपल्याला जे न्यूमेरिकल मध्ये मिळायला हवं हेच आपण या ठिकाणी शिकणार आहोत.
मग याला लागूनच असलेल्या काही अजून शॉर्टकट मेथडसाठी म्हणून काही प्रॉपर्टीज आहेत, ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, डिफायनाइट इंटिग्रल अजून इझी वेने, अजून सोपी मेथड होण्यासाठी म्हणून आपण अजून काही प्रॉपर्टीज शिकणार आहोत, प्रॉपर्टीज बघणार आहोत. त्या प्रॉपर्टीच्या सहाय्याने आपण अजून इझी वेने ते जे इंटिग्रल आहे ते कॅल्क्युलस जे आहे ते सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला अजून शॉर्टकट मेथडसाठीच्या ह्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या यूज व्हायला लागणार आहेत. आणि ह्या प्रॉपर्टीज ज्या आहेत, टोटल 8 प्रॉपर्टीज आहेत, त्यांचं प्रूफ सह आपल्याला बघायचं आहे. तर या ज्या प्रॉपर्टीज बघा बोर्डवर लिहिलेल्या आहेत, तर दिसते की प्रॉपर्टी फर्स्ट आहे इंटिग्रल ए टू ए, म्हणजे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट सारखंच आहे. तर अशा वेळेला त्याचं इंटिग्रल जे आहे डेफिनेट इंटिग्रल डायरेक्टली 0 येणार आहे. सेकंड प्रॉपर्टी काय बघा, इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स असेल आणि जर आपल्याला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट इंटरचेंज करायचं असेल तर अशा वेळेला आपल्याला त्याची जी साईन आहे ती अपोजिट होते, चेंज होते. म्हणजे निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होईल, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होईल. म्हणजे फक्त अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट यांचं इंटरचेंज होईल. त्यानंतर आपण डायरेक्ट व्हेरिएबल जो आपला विथ रिस्पेक्ट टू आपण घेतलेला आहे तो सुद्धा आपण डायरेक्टली चेंज करू शकतो. सेम व्हेरिएबल मध्ये पण आपला आन्सर जे आहे ते वेगळं घेतल्यानंतर पण तेच मिळणार आहे. म्हणजे एक्स व्हेरिएबल होता तेच आपण टी व्हेरिएबल मध्ये त्याला एक्सप्रेस केलेलं आहे, तरी सुद्धा आपल्याला सेम त्याची जे इंटिग्रल आहे ते मिळणार आहे, असं त्याचं मिनिंग आहे. याचं प्रूफ बघूया. तर अगदी इझी प्रूफ्स आहेत या सगळ्यांचे. तर सुरुवातीला लेट इंटिग्रल एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू आपण कॅपिटल एफ ऑफ एक्स मानूया. देअरफॉर बाय फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. आता हा जो आपण थेरम आता जस्ट पाहिला त्या थेरमचा जर आपण इथे यूज केला की जर समजा इंटिग्रल एफ ऑफ एक्स डीएक्स इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ एक्स असेल तर अशा वेळेला ए टू बी ए टू ए एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू आपल्याला मिळणार आहे कॅपिटल एफ ऑफ एक्स आणि इथे ए टू ए व्हॅल्यू पुट केली एफ ऑफ ए आणि एफ ऑफ ए, म्हणजे अप्पर लिमिट लोअर लिमिट दोघीचे व्हॅल्यू जर पुट केलं तर आपल्याला या प्रकारे मिळतं आणि फायनली आपल्याला डायरेक्टली 0 मिळतोय. म्हणजेच आपण पहिली प्रॉपर्टी जी आहे ती इझी वेने प्रूव्ह केलेली आहे. लगेच लक्षात येतं आपल्या की या पद्धतीने आपण ती प्रॉपर्टी जी आहे ती प्रूव्ह करू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण फंडामेंटल थेरम वापरणार आहोत इंटिग्रल कॅल्क्युलसचा. इथेही सेमच आहे. नेहमीप्रमाणे लेट इंटिग्रल एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू सपोज कॅपिटल एफ ऑफ एक्स असेल तर अगेन बाय फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस या थेरम नुसार याला देखील आपण त्याच पद्धतीने इंटिग्रल एफ ऑफ एक्स डीएक्स आपण सुरुवातीला ए टू बी काढूयात, नंतर आपण बी टू ए घेऊयात. तर ए टू बी जर फाइंड करायचं असेल तर इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ एक्स इथे येईल ए टू बी. अप्पर लिमिट आधी पुट करतो आपण, तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए आपल्याला मिळणार आहे. से दिस फर्स्ट. त्यानंतर कन्सिडर करूयात. आता हे जे घेतलंय हे जे आपण कन्सिडर केलंय ही आपली एलएचएस आहे. आता आरएचएस कन्सिडर करूयात. आरएचएस इंटिग्रल बी टू ए एफ ऑफ एक्स डीएक्स आहे. आपण आरएचएस कन्सिडर करतो आहोत. तो इंटिग्रल बी टू ए आहे. तर इथे देखील तसंच मायनस साईन कॅपिटल एफ ऑफ एक्स आपली डेफिनेशन बदलणार नाही. ऍज इट इज असेल मायनस साईन बाहेर आहे. हा एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए आधी आपण टाकणार कारण इथे आता अप्पर लिमिट जे आहे ते ए झालेलं आहे. अप्पर लिमिट ए लोअर लिमिट म्हणून आपण आधी ए सबस्टिट्यूट करणार, नंतर बी आणि नंतर मायनस साईन जर आपण मध्ये मल्टिप्लाय केली इन ब्रॅकेट मायनस मल्टिप्लाय प्लस तो मायनस होईल आणि हा मायनस इंटू मायनस प्लस होईल. तिथे आधी आपण पॉझिटिव्ह लिहिला नंतर हा निगेटिव्ह लिहिला आहे. आणि से दिस सेकंड. आता ह्या दोघी ज्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत त्या दोघी इंटिग्रलच्या आहेत. therefore फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वी कॅन राईट इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू मायनस इंटिग्रल बी टू ए एफ ऑफ एक्स डीएक्स. व्हेरी इझी. अगदी इझी प्रॉपर्टीज आहेत त्यामुळे आपण फास्ट घेत आहोत. नेक्स्ट बघूया प्रॉपर्टी नंबर 3. प्रॉपर्टी नंबर 3 मध्ये सुद्धा बघा आपल्याला तेच करायचं आहे. इथे सुद्धा इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स दिलेला आहे, तिकडे टी दिलेला आहे. आपण दोघींना परत एलएचएस आणि आरएचएस कन्सिडर करून घेऊया. तर सुरुवातीला तर आपल्या नेहमीप्रमाणे लेट इंटिग्रल एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू
capital F of x again by fundamental theorem of integral calculus. आपल्याला लिहिता येईल, वी कॅन राईट इंटिग्रल a to b f of x dx is equal to f of x with upper limit b and lower limit a is equal to f of b minus f of a. Same way, say this first and then take right hand side integral a to b. Also, if integral f of x dx equal to f of x, then integral f of t dt is equal to capital f of t. ज्या पद्धतीने आपण ते व्हेरिएबल जर x वापरलेला आहे तिथे x आहे, तसं इथे t व्हेरिएबल वापरताना आपल्याला हे मिळत आहे. तर सेम वे आपण इंटिग्रल a to b f of t dt is equal to, we can write f of t with lower limit a, upper limit b, and then substitute by upper limit minus lower limit. Then we get the same value, f of b minus f of a. Therefore, from first and second, we can write what we can write? Integral a to b f of x dx is equal to integral a to b f of t dt. हे जर दिसत नसेल तर हाच तो रिझल्ट आहे. म्हणजे आपण या रिझल्टला फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड जे आहे ते प्रूव्ह करू शकतो आपण. तर मित्रांनो, डिफायनाइट इंटिग्रल अजून इझी वेने, अजून सोपी मेथड होण्यासाठी म्हणून आपण अजून काही प्रॉपर्टीज शिकणार आहोत, प्रॉपर्टीज बघणार आहोत. त्या प्रॉपर्टीच्या सहाय्याने आपण अजून इझी वेने ते जे इंटिग्रल आहे ते कॅल्क्युलस जे आहे ते सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला अजून शॉर्टकट मेथडसाठीच्या ह्या प्रॉपर्टीज जे आहेत ते यूज व्हायला लागणार आहेत. आणि ह्या प्रॉपर्टीज जे आहेत, टोटल 8 प्रॉपर्टीज आहेत, त्यांचं प्रूफ सह आपल्याला बघायचं आहे. तर या ज्या प्रॉपर्टीज बघा बोर्डवर लिहिलेल्या आहेत, तर दिसते की प्रॉपर्टी फर्स्ट आहे इंटिग्रल ए टू ए, म्हणजे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट सारखंच आहे. तर अशा वेळेला त्याचं इंटिग्रल जे आहे डेफिनेट इंटिग्रल डायरेक्टली 0 येणार आहे. सेकंड प्रॉपर्टी काय बघा, इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स असेल आणि जर आपल्याला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट इंटरचेंज करायचं असेल तर अशा वेळेला आपल्याला त्याची जी साईन आहे की अपोजिट होते, चेंज होते. म्हणजे निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होईल, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होईल. म्हणजे फक्त अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट यांचं इंटरचेंज होईल. त्यानंतर आपण डायरेक्ट व्हेरिएबल जो आपला विथ रिस्पेक्ट टू आपण घेतलेला आहे तो सुद्धा आपण डायरेक्टली चेंज करू शकतो. सेम व्हेरिएबल मध्ये पण आपलं आन्सर जे आहे ते वेगळं घेतल्यानंतर पण तेच मिळणार आहे. म्हणजे एक्स व्हेरिएबल होता तेच आपण टी व्हेरिएबल मध्ये त्याला एक्सप्रेस केलेलं आहे, तरी सुद्धा आपल्याला सेम त्याची जी इंटिग्रल आहे ते मिळणार आहे, असं त्याचं मिनिंग आहे. याचं प्रूफ बघूया. तर अगदी इझी प्रूफ्स आहेत या सगळ्यांचे. तर सुरुवातीला लेट इंटिग्रल एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू आपण कॅपिटल एफ ऑफ एक्स म्हणूया. देअरफॉर बाय फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. आता हा जो आपण थेरम आता जस्ट पाहिला त्या थेरमचा जर आपण इथे यूज केला की जर समजा इंटिग्रल एफ ऑफ एक्स डीएक्स इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ एक्स असेल तर अशा वेळेला ए टू बी ए टू ए एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू आपल्याला मिळणार आहे कॅपिटल एफ ऑफ एक्स आणि इथे ए टू ए व्हॅल्यू पुट केली एफ ऑफ ए आणि एफ ऑफ ए, म्हणजे अप्पर लिमिट लोअर लिमिट दोघीचे व्हॅल्यू जर पुट केलं तर आपल्याला या प्रकारे मिळतं आणि फायनली आपल्याला डायरेक्टली 0 मिळतोय. म्हणजेच आपण पहिली प्रॉपर्टी जी आहे ती इझी वेने प्रूव्ह केलेली आहे. लगेच लक्षात येतं आपल्या की या पद्धतीने आपण ती प्रॉपर्टी जी आहे ती प्रूव्ह करू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण फंडामेंटल थेरम वापरणार आहोत इंटिग्रल कॅल्क्युलसचा. इथेही सेमच आहे. नेहमीप्रमाणे लेट इंटिग्रल एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू सपोज कॅपिटल एफ ऑफ एक्स असेल तर अगेन बाय फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस या थेरम नुसार याला देखील आपण त्याच पद्धतीने इंटिग्रल एफ ऑफ एक्स डीएक्स आपण सुरुवातीला ए टू बी काढूयात, नंतर आपण बी टू ए घेऊयात. तर ए टू बी जर फाइंड करायचं असेल तर इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ एक्स इथे येईल ए टू बी. अप्पर लिमिट आधी पुट करतो आपण, तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए आपल्याला मिळणार आहे. से दिस
फर्स्ट. त्यानंतर कन्सिडर करूयात आता हे जे घेतलंय, हे जे आपण कन्सिडर केलंय ही आपली LHS आहे. आता RHS कन्सिडर करूयात. RHS इंटिग्रल b to a f of x dx आहे. आपण RHS कन्सिडर करतो आहोत, तो इंटिग्रल b to a आहे. तर इथे देखील तसंच मायनस साइन कॅपिटल f of x, आपली डेफिनेशन बदलणार नाही, ऍज इट इज असेल. मायनस साइन बाहेर आहे, हा f of b मायनस f of a आधी आपण टाकणार, कारण इथे आता अप्पर लिमिट जे आहे ते a झालेलं आहे. अप्पर लिमिट a, लोअर लिमिट, म्हणून आपण आधी a सबस्टिट्यूट करणार, नंतर b, आणि नंतर मायनस साइन जर आपण मध्ये मल्टिप्लाय केली इन ब्रॅकेट मायनस मल्टिप्लाय प्लस, तो मायनस होईल आणि हा मायनस इंटू मायनस प्लस होईल. तिथे आधी आपण पॉझिटिव्ह लिहिला, नंतर हा निगेटिव्ह लिहिला आहे. आणि से दिस सेकंड. आता ह्या दोघी ज्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत त्या दोघी इंटिग्रलच्या आहेत. therefore from first and second we can write integral a to b f of x dx is equal to minus integral b to a f of x dx. So very easy. अगदी इझी प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे आपण फास्ट घेत आहोत. नेक्स्ट बघूया प्रॉपर्टी नंबर 3. प्रॉपर्टी नंबर 3 मध्ये सुद्धा बघा आपल्याला तेच करायचं आहे. इथे सुद्धा इंटिग्रल a to b f of x dx दिलेला आहे, तिकडे t दिलेला आहे. आपण दोघींना परत LHS आणि RHS कन्सिडर करून घेऊया. तर सुरुवातीला तर आपल्या नेहमीप्रमाणे लेट इंटिग्रल f of x dx इज इक्वल टू कॅपिटल F of x अगेन बाय फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. आपल्याला लिहिता येईल, वी कॅन राईट इंटिग्रल a to b f of x dx is equal to f of x with upper limit b and lower limit a is equal to f of b minus f of a. Same way, say this first and then take right hand side integral a to b. Also, if integral f of x dx equal to f of x, then integral f of t dt is equal to capital f of t. ज्या पद्धतीने आपण ते व्हेरिएबल जर x वापरलेला आहे तिथे x आहे, तसं इथे t व्हेरिएबल वापरताना आपल्याला हे मिळत आहे. तर सेम वे आपण इंटिग्रल a to b f of t dt is equal to, we can write f of t with lower limit a, upper limit b, and then substitute by upper limit minus lower limit. Then we get the same value, f of b minus f of a. Therefore, from first and second, we can write what we can write? Integral a to b f of x dx is equal to integral a to b f of t dt. हे जर दिसत नसेल तर हाच तो रिझल्ट आहे. म्हणजे आपण या रिझल्टला फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड जे आहे ते प्रूव्ह करू शकतो आपण. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 4, याचं प्रूफ बघूया. काय म्हटलं बघा, इफ a लेस दॅन c लेस दॅन b, जो आपला इंटरवल आहे क्लोज इंटरवल, त्याच्या आतली एखादी व्हॅल्यू असेल a to b मध्ये दरम्यानची, त्याच्या बिटवीनची ती व्हॅल्यू जी आपण कन्सिडर करतोय c, देन इंटिग्रल a to b f of x dx ला आपण एक्सपांड करू शकतो या पद्धतीने की a to c, म्हणजे या ठिकाणी जो आपण c घेतला आहे मिडलचा, a आणि b मधली ती व्हॅल्यू असायला पाहिजे. त्याच्या वेळेला आपण त्याला सेपरेट करून त्या ठिकाणी c लिमिट जे आहे ते वेगळं टाकू शकतो आणि इकडनं c to b असं वेगळं करून आपण त्याला लिमिट जे आहे ते एक्सपांड करू शकतो. लिमिटच्या सहाय्याने आपण ते इंटिग्रल जे आहे ते एक्सपांड करू शकतो. 2 मध्ये 3, 4, 5, 6 कितीही त्या ठिकाणी इंटिग्रल आपण ऍड करू शकतो. फक्त त्या व्हॅल्यू जे आहे त्याच्या आत असणं गरजेचं आहे. तरी पण आपल्याला सेम आन्सर जे आहे ते किंवा इंटिग्रलची व्हॅल्यू जी ती सेम मिळते असं त्याचं मिनिंग आहे. तर प्रूफ बघूयात. नेहमीप्रमाणे लेट इंटिग्रल f of x dx is equal to capital F of x, then by fundamental theorem of इंटिग्रल कॅल्क्युलस, त्याच थेरम नुसार काय होईल बघा. देअरफॉर इथे काय येईल आता, जे आपण सुरुवातीला काय करूयात, आपण याचा डेफिनेशनचा यूज करून घेऊयात. तर इंटिग्रल a to b f of x dx इज इक्वल टू आपल्याला मिळणार आहे कॅपिटल f of x लोअर लिमिट a to b इक्वल टू f of b मायनस f of a असंच आपल्याला मिळणार आहे. से दिस फर्स्ट. त्यानंतर
एक एक काढून घेऊयात, ही व्हॅल्यू देखील काढून घेऊयात. तर इंटिग्रल a to c f of x dx is equal to, again by using this result, a to c equal to, first put upper limit and then lower limit, then integral c to b f of x dx. तिघी व्हॅल्यू जे आहेत ते आपण सेपरेटली काढून घेऊया. अगेन here upper limit is b and lower limit is c, then substitute first upper limit and then lower limit. Now we consider या दोघांची आपण ऍडिशन कन्सिडर करूयात. कन्सिडर इंटिग्रल a to c या दोघांची ऍडिशन किंवा सम कन्सिडर करण्याचं काय कारण आहे, कारण आपल्याला RHS जो आहे तो दिलेला आहे. इंटिग्रल a to c f of x dx प्लस इंटिग्रल c to b f of x dx इज इक्वल टू, आपण जर हा कन्सिडर केला इक्वल टू काय मिळेल बघा आपल्याला. सुरुवातीला a to c जो आहे, इंटिग्रल a to c तो दिसतोय f of c मायनस f of a, देन प्लस पुढे काय आहे, इंटिग्रल c to b f of x dx आहे f of b मायनस f of c. Then we can see the f of c minus plus get cancelled, then f of b minus f of a, the remaining terms only f of b minus f of a. आणि हा f of b minus f of a काय आहे आपला, इंटिग्रल a to b f of x dx. म्हणजेच काय, इंटिग्रल आपण ज्यावेळेस त्यांची दोघांची ऍडिशन केली आहे, a to c f of x dx plus integral c to b f of x dx, then we get integral a to b f of x dx. Here is the proof. Next property number 5. ही खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीचा आपण बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना बराच जास्त यूज केला जातो. तर सुरुवातीला बघूयात नेहमीप्रमाणे लेट इंटिग्रल f of x dx is equal to capital F of x, then by fundamental theorem of integral calculus. तर काय होईल बघा इथे आता. सुरुवातीला काय करूया, आपण जे दिलेलं त्यांनी आपल्याला गिव्हन आहे त्याला मानूयात i. गिव्हन i इज इक्वल टू इंटिग्रल 0 to a f of a minus x. आपण याला आधी सिम्प्लिफाय करूया आणि मग याच्यावरून आपल्याला हे आन्सर मिळतंय का ते बघायचं आहे. तर पुट इथे अशा वेळेला आपण सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करतो, इक्वल टू मी टी पुट करतो आहे. तर हा सबस्टिट्यूट केल्यानंतर इथे काय लिहिलं, डिफरन्शिएट करतो मायनस dx इज इक्वल टू dt. आपल्या प्रिव्हियस चॅप्टर मध्ये आपण जी सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय केलेली आहे इंटिग्रल वरती, त्यात आपल्याला त्याचं व्हेरिएबल जे आहे ते चेंज करायला लागतं. तर मायनस dx इक्वल टू dt आला, तर dx इज इक्वल टू येईल मायनस dt. शिवाय यासोबतच आपल्याला आणखी चेंज करायला लागणार ते लिमिट, कारण इथे वेन a इज इक्वल टू 0. आता इथे x ची व्हॅल्यू जी आहे म्हणजे लोअर लिमिट अप्पर लिमिट, जेव्हा x 0 होईल आणि ती व्हॅल्यू जर मी इथे पुट केली x इज 0, देन t इज इक्वल टू a होईल. वेन x इज इक्वल टू 0 देन t इज इक्वल टू a. अँड वेन, कारण आपलं लोअर आणि अप्पर लिमिट हे सुद्धा चेंज होतं. सबस्टिट्यूशन मेथड आपण यापूर्वी इंटिग्रेशन चॅप्टर मध्ये जी वापरलेली आहे तशीच वापरायची आहे, परंतु इथे आता लिमिट हे त्याच्यात एक्स्ट्राचं असल्यामुळे आपल्याला लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट यांची व्हॅल्यू सुद्धा चेंजेस करायला लागतील. त्या सुद्धा आपल्याला दिलेल्या जे आपण ज्याच्याबद्दल सबस्टिट्यूशन केलेलं आहे त्या स्वरूपात त्याच्यामध्ये देखील चेंज होतो, तो चेंज करणं अनिवार्य आहे. तर इथे देखील कसं होईल बघा, आता x इज इक्वल टू समजा a आहे, तर t इज इक्वल टू, आता समजा मी x ची व्हॅल्यू जर a घेतली इथे, तर a मायनस हे 0 होईल, तर t इज इक्वल टू आपल्याला 0 मिळतो आहे. आता आपला हा जो चेंज झाला आहे विथ व्हेरिएबल अँड इन व्हेरिएबल अँड लोअर अँड अप्पर लिमिट, हा चेंज आपल्याला इथे मांडायला लागणार. तर इथे आता 0 टू a होतं, तर ते आता a टू 0 झालंय, लिमिट a टू 0. शिवाय हा f ऑफ t झाला, याच्याबद्दल आपण t मांडलेला होता f ऑफ t, आणि हा जो dx आहे त्याच्याऐवजी आहे मायनस dt. पुढे ही मायनस साइन जी आहे ती कॉमन निघणार, i इज इक्वल टू मायनस इंटिग्रल a टू 0 आणि हा f ऑफ t dt. पुढे जाऊन आपल्याकडे आपण जो आता एक प्रॉपर्टी पाहिली यापूर्वीच्या प्रॉपर्टी, जर मायनस साइन असेल तिला जर पॉझिटिव्ह करायचं असेल तर आपल्याला त्यांचं लिमिट जे आहे ते चेंज करायला लागतं. म्हणजे इथे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट हे चेंज होतील
आणि ते एफ ऑफ टी डीटी येईल. लास्टला आपण यांचं व्हेरिएबल देखील चेंज करू शकतो, हे देखील आपण पाहिलेलं आहे. व्हेरिएबल देखील आपल्याला चेंज करता येणार आहे, म्हणून इथे फायनली आय इज इक्वल तुम्हाला हे मिळालं. आणि हे दोघींचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर हे दोघी जे रिझल्ट प्रूव्ह झालेले आहेत, इंटिग्रल आय इज इक्वल टू इंटिग्रल 0 टू ए एफ ऑफ ए मायनस एक्स डीएक्स, आणि इथे जे आहे इंटिग्रल 0 टू ए एफ ऑफ एक्स डीएक्स, म्हणजे हीच प्रॉपर्टी जी आहे इथे प्रूव्ह झालेली आहे. अशा पद्धतीने या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या आपण इझी. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 6, ही देखील एक्झॅक्टली 5 प्रमाणेच प्रूव्ह करायची आहे. याचं प्रूफ देखील त्याच पद्धतीने आहे. सुरुवातीला लेट इथे इंटिग्रल एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू आपण नेहमीप्रमाणे कॅपिटल एफ ऑफ एक्स घेणार आहोत. त्यानंतर बाय फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस त्यानुसार काय होणार बघा, इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स जो आहे तो आपल्याला कॅपिटल एफ ऑफ एक्स विथ लिमिट्स ए टू बी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए हे नेहमीप्रमाणे मिळत आहे. त्यानंतर समजा लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल, मी याला आय मानून घेतोय, आणि आपल्याला हे जे मिळणार आहे आन्सर फायनली जे डायरेक्ट मिळेल आपल्याला, त्याचा यूज जो आहे तो होणार नाही, परंतु आपल्याकडे ती गोष्ट असली पाहिजे. इथे एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डीएक्स असे लिहिता येईल. आणि ज्याच्याबद्दल आपण आता टी पुट करणार आहोत, तर पुट सबस्टिट्यूशन करतो आहेत आपण. ए प्लस बी मायनस एक्स इज इक्वल टू टी, याला डिफरन्शिएट केलं तर हा 0 येईल, कॉन्स्टंट आहे, हा मायनस डीएक्स इक्वल टू डीटी, तर डीएक्स इज इक्वल टू येईल मायनस डीटी. त्यानंतर आपण परत इथे आता लिमिट्स चेंज होतील आपले. कशी लिमिट, व्हेन एक्स इज इक्वल टू, आता इथे ए दिसतोय एक्स इज इक्वल टू, तर त्यावेळेला टी इज इक्वल टू काय येईल बघा. इथे जर ए पुट केला इन द प्लेस ऑफ ए एक्स, तर ए आणि हा मायनस ए कॅन्सल होईल, तर टी इज इक्वल टू येईल बी. सेम वे व्हेन एक्स इज इक्वल टू बी, तर अप्पर लिमिट जे बी आहे, तर त्यावेळेला इकडे अप्पर लिमिट काय होईल बघा, इन द प्लेस ऑफ एक्स रिप्लेस बी, तर बी मायनस बी गेट कॅन्सल, तर टी इज इक्वल टू येईल ए. अशा पद्धतीने आपली लिमिट चेंज झालेली दिसतील. हे आपण आय मध्ये टाकून घेऊयात, तर आय इज इक्वल टू इंटिग्रल लिमिट चेंज झालेला आहे बी टू ए टू बी चे लिमिट बी टू ए चेंज झालाय. नंतर इथे एफ ऑफ टी, कारण हा संपूर्ण आपण याच्याबद्दल टी मानलेला आहे. आणि राहिली गोष्ट डीएक्स, हा डीएक्स त्याच्याऐवजी आहे मायनस टीटी, तर ही मायनस अगेन कॉमन बी टू ए एफ ऑफ टी डीटी. अगेन आपण व्हेरिएबल चेंज करतोय. शिवाय हे जे लोअर आणि अप्पर लिमिट आहे हे देखील आपण इंटरचेंज करतो आहोत. इथे येईल मग एफ ऑफ एक्स डीएक्स. आपण दोन प्रॉपर्टीज एक साथ वापरलेल्या आहेत, तर त्या कुठल्या दोन प्रॉपर्टीज आहेत बघा. पहिली प्रॉपर्टी इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स असं असेल, तर इक्वल टू आपण मायनस साइन जर आपल्याला द्यायचे असेल तर आपण त्यांचं लोअर आणि अप्पर लिमिट हे इंटरचेंज करू शकतो आणि साइन चेंज करता येते. आणि दुसरी प्रॉपर्टी ज्यात आपण ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स असं असेल तर आपण व्हेरिएबल, कारण ते एक लक्षात आपल्या आला असणार तेव्हा ना की डिफाईन इंटिग्रल जे आहे ते त्याच्या व्हेरिएबल वरती त्याचं आन्सर जे आहे ते डिपेंड नसतं, त्याची व्हॅल्यू जी आहे ती डिपेंड असते ती फक्त लोअर आणि अप्पर लिमिट यांच्यावरती. तर पुढे हा कंटिन्यू, आता हे जे आपल्याला मिळालेलं आहे हे म्हणजेच आपलं एलएचएस आहे बघा. मी आपण आरएचएस कन्सिडर केलेला होता, म्हणजे आपल्याला आय हा मिळाला. तर याचा मिनिंग असा आहे की इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू आपल्याला मिळतं इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डीएक्स. या पद्धतीने आपण ही प्रॉपर्टी देखील जी आहे ती प्रूव्ह करू शकतो. नेक्स्ट प्रॉपर्टी बघा, प्रॉपर्टी नंबर 7. यात असं म्हटलं बघा, इंटिग्रल 0 टू 2a एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू इंटिग्रल 0 टू a इन स्क्वेअर ब्रॅकेट एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ ट्वाइस ए मायनस एक्स डीएक्स. आता या प्रॉपर्टीला आपण डायरेक्ट याला कन्सिडर करून पण असं प्रूव्ह करू शकतो, परंतु आपण जनरली आरएचएस कन्सिडर करून घ्या, थोडं सोपं जाईल. कन्सिडर आरएचएस इंटिग्रल 0 टू a एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ 2a मायनस एक्स डीएक्स. याला सेपरेट करूया. इंटिग्रल 0 टू a एफ ऑफ एक्स डीएक्स प्लस इंटिग्रल 0 टू a एफ ऑफ 2a मायनस एक्स डीएक्स. या ही टर्म जी आहे
याला सिम्प्लिफाय करायची गरज नाही, परंतु हा I2 जो आहे त्याला आपण सिम्प्लिफाय करूयात, कारण आपल्याला इथे पैसे आणायचं आहे, बाकीचं हे सेमच आहे. तर हा भाग जो आहे त्याला कन्सिडर करूयात वेगळं. कन्सिडर इंटिग्रल 0 to a f of 2a minus x आणि dx. यात देखील हा I2 आपण मानलेला आहे. हा I2 आपण वेगळा कन्सिडर करून सॉल्व्ह करतो आहोत. से दिस फर्स्ट. यात नेहमीप्रमाणे जसं आपण सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय केली होती मागील एक्झाम्पल मध्ये, तसं आपण याच्यात अप्लाय करूया. त्याला 2a minus x इज इक्वल टू समजा t पुट केला, तर अशा वेळेला काय होईल बघा. याला डिफरन्शिएट केल्यावरती हा मायनस dx इज इक्वल टू येणार आहे मायनस dt, म्हणजे dx इज इक्वल टू मायनस dt. तसंच आपल्याला लिमिट पण चेंज करायला लागणार. अप्पर लिमिट, लोअर लिमिट ही व्हॅल्यू आपल्याकडे एक आलेली आहे. आपल्याला अप्पर आणि लोअर लिमिट पण चेंज करायला लागणार आहे. तर सुरुवातीला व्हेन x इज इक्वल टू 0, जेव्हा x 0 असेल त्यावेळेला इथे जर 0 ठेवला तर t इज इक्वल टू आपल्याला ट्वाइस a मिळतोय बघा. कारण x ऐवजी जर आपण 0 पुट केला तर t इज इक्वल टू ट्वाइस a. नंतर आपला अप्पर लिमिट आहे x इज इक्वल टू a, तर t इक्वल टू काय येईल बघा. इथे जर a ठेवला तर 2a मायनस a, म्हणजे t इज इक्वल टू येतोय a. म्हणजे लिमिट कसं चेंज झालं बघा. I2 इज इक्वल टू इंटिग्रल 0 टू a ऐवजी 2a टू a असं होईल. त्यानंतर इथे आपण याच्याबद्दल t मानलेला आहे म्हणून इथे येईल f ऑफ t, आणि हा पूर्ण मायनस dx इज इक्वल टू मायनस dt आहे, मायनस dt. अगेन मायनस साइन बाहेर काढली तर इथे ट्वाइस a टू a, इथे फक्त f ऑफ t आणि हा dt असेल. कुठली प्रॉपर्टी यूज केली इथे, तर सुरुवातीला आपण इथे जी प्रॉपर्टी वापरणार आहोत ती आहे इंटिग्रल a टू b f ऑफ x dx इज इक्वल टू इंटिग्रल मायनस साइन मायनस इंटिग्रल b टू a, म्हणजे लोअर आणि अप्पर लिमिट यांच्यात इंटरचेंज होतो. ही प्रॉपर्टी आपण इथे फर्स्ट यूज करतोय. तर ती कशी चेंज होईल, तर इथे येईल a टू ट्वाइस a, आणि ही मायनस साइन चालली जाईल. हा f ऑफ t dt. त्यानंतर आपण व्हेरिएबल देखील चेंज करू शकतो. व्हेरिएबल आहे f ऑफ x, आपण या ठिकाणी त्याला कन्वर्ट करूयात इन द प्लेस ऑफ t. म्हणजे आपण इथे कोणती प्रॉपर्टी यूज केलेली आहे, इंटिग्रल a टू b f of x dx is equal to integral a to b f of t dt. आता आपला हा I2 मिळालेला आहे. फर्स्ट बिकम्स, या व्हॅल्यू आपण फर्स्ट मध्ये सबस्टिट्यूट करून घेऊयात. बघा आपल्याला काय मिळत आहे. जर ही व्हॅल्यू आपण फर्स्ट मध्ये टाकली तर काय होईल, आपला RHS इज इक्वल टू होणार आहे RHS इज इक्वल टू I1 आपल्याकडे आहे तोच 0 टू a f of x dx प्लस, आणि I2 जो आपण सिम्प्लिफाय करून काढलेला आहे तो आहे 0 टू ट्वाइस a f of x dx. आता व्यवस्थित जर ऑब्झर्वेशन आपण केलं तर हा 0 नंतर a, नंतर इथे सॉरी हा a आहे, नंतर हा a टू ट्वाइस a, तर बरोबर हा बिटवीन आहे 0 टू ट्वाइस a च्या, म्हणजे याच्या दरम्यान येणारा a आहे. याचा अर्थ काय होतो की आपण जी एक प्रॉपर्टी शिकलो आहोत. कुठली प्रॉपर्टी, जर a लेस दॅन c लेस दॅन b असेल तर इंटिग्रल a टू b f of x dx इक्वल टू इंटिग्रल a टू c f of x dx प्लस इंटिग्रल c टू b f of x dx. ही प्रॉपर्टी आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतो, कारण हिअर 0 लेस दॅन a लेस दॅन ट्वाइस a, देयरफॉर इक्वल टू RHS इक्वल टू काय मग इंटिग्रल 0 टू ट्वाइस a f of x and dx, and this is LHS. म्हणजे आपण प्रूव्ह केलेलं आहे की RHS इज इक्वल टू LHS. त्यामध्ये ही प्रॉपर्टी सुद्धा प्रूव्ह होते आहे. नेक्स्ट आणि लास्ट प्रॉपर्टी पाहूया, प्रॉपर्टी नंबर 8. ही सुद्धा इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. यावरचे बरेचसे एक्झाम्पल्स आपल्याला विचारले जातात. तर इंटिग्रल मायनस a टू a, म्हणजे या ठिकाणी मॅग्निट्यूड जे आहे ते सेम आहे, फक्त अपोजिट साइन त्या ठिकाणी दिसते आहे. म्हणजे मायनस a टू a असं असेल f of x dx. लक्षात घ्या इथे a टू a आहे, फक्त साइन चेंज आहे मायनस a टू a, म्हणजे अपोजिट साइन आहे, बाकी मॅग्निट्यूड सेम आहे. इक्वल टू ट्वाइस 0 टू a, म्हणजे लिमिट चेंज होते 0 टू a. मायनस a टू a ऐवजी 0 टू a होईल आणि त्याला ट्वाइस येत आहे f of x dx. केव्हा मात्र, जेव्हा हे इव्हन फंक्शन असेल, इट इज इव्हन फंक्शन. f of x इव्हन असेल त्यावेळेला. अदरवाईज जर ऑड फंक्शन असेल तर डायरेक्टली आन्सर जे आहे ते 0 येणार आहे. कसं, तर ते आपण बघूया. सुरुवातीला लेट I इक्वल टू इंटिग्रल मायनस a टू a f of x dx असं मानूया. त्यानंतर आपल्याला माहितीये की वी हॅव, एक गोष्ट क्लिअरली दिसते की मायनस a पेक्षा 0 मोठा असेल आणि
त्याच्यापेक्षा ए मोठा असेल, म्हणजे हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह आहे, म्हणून याचा अर्थ असा आहे की 0 यांच्या बिटवीन मध्ये असेल. तर आपल्याकडे जी एक प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचा युज करून आपण त्याला त्याच्या आत जे आहे ते लिहू शकतो. म्हणजे 0 जर आत असेल तर आपण त्याला एक्सपांड करू शकतो. तर कसं एक्सपांड करता येईल आपल्याला माहिती की जर इफ ए लेस दॅन सी लेस दॅन बी असेल तर इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स इक्वल टू इंटिग्रल ए टू सी एफ ऑफ एक्स डीएक्स प्लस इंटिग्रल सी टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स ही आपली प्रॉपर्टी आहे, ही आपण यूज करणार आहोत. तर आय इज इक्वल टू काय होईल बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रल इन द प्लेस ऑफ मायनस ए टू ए इथे मायनस ए टू 0 एफ ऑफ एक्स डीएक्स आणि प्लस हा इंटिग्रल 0 टू ए एफ ऑफ एक्स डीएक्स असं लिहिता येईल. त्यानंतर बघा आता इथे ही जी टर्म आहे ती थोडीशी आपल्याला ऑड वाटते आहे, बाकी ही टर्म आपल्या आन्सरकडे थोडी आपल्याला घेऊन जाते. आता ही टर्म फक्त वेगळी वाटते, तर ही I1 मानूयात आणि ही I2. तर त्यात आपण फक्त I1 जो आहे तो वेगळा सॉल्व्ह करूयात. तर I1 इज इक्वल टू इंटिग्रल मायनस ए टू 0 एफ ऑफ एक्स डीएक्स. मग यात एक सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करूयात की एक्स इज इक्वल टू आपण मायनस टी ठेवला तर आपल्याला डीएक्स इज इक्वल टू मिळणार आहे मायनस जीटी. या ठिकाणी आपण फक्त काय केलं बघा, एक्स ऐवजी मायनस टी ठेवला आहे. तर आता काय होईल, तर लिमिट पण चेंज होईल. म्हणजे व्हेन एक्स इज इक्वल टू मायनस ए देन टी इज इक्वल टू ए. आपल्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी हे करायला लागतं. एक्स इज इक्वल टू आपण लिमिट पण चेंज करतो कारण इथे एक्स ची किंमत मायनस ए आहे आणि 0 आहे. तर आपल्याला एक्स आपण मायनस टी मानलाय म्हणून मायनस ए जर आपण इथे पुट केला तर आपल्याला टी जो येतो ए मिळून जाईल, पॉझिटिव्ह होऊन जाईल तो मायनस मायनसच्या प्रोडक्ट नुसार. आणि व्हेन एक्स इज इक्वल टू सपोज एक्स इज इक्वल टू आपण 0 घेतला तर टी सुद्धा आपल्याला त्यावेळेला 0 मिळतं. म्हणजे आपलं लिमिट जे चेंज होईल मायनस ए टू 0 ऐवजी ए टू 0 असं होऊन जाईल. तर I1 इज इक्वल टू काय येईल बघा, I1 इज इक्वल टू ए टू 0. त्यानंतर इथे एफ ऑफ एक्स आहे त्याच्याऐवजी एफ ऑफ मायनस टी होईल आणि हा मायनस टी टी. अगेन आपण मायनस साईन जर कॉमन काढली बाहेर तर इथे ए टू 0 एफ ऑफ मायनस टी होईल. आपण व्हेरिएबल पण चेंज करूयात आणि हे पण इंटरचेंज करूयात 0 टू ए एफ ऑफ मायनस एक्स आणि हा डीएक्स. आपण दोन प्रॉपर्टीज एक साथ वापरलेल्या आहेत. पहिली प्रॉपर्टी जी आपण वापरली ती अशी आहे की इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू मायनस इंटिग्रल ए टू बी टू ए एफ ऑफ एक्स डीएक्स. मायनस साईन मुळे त्याचं अप्पर आणि लोअर लिमिट इंटरचेंज होतात. शिवाय आपण व्हेरिएबल सुद्धा त्या ठिकाणी चेंज करतो कारण ते डिपेंड नसतं व्हेरिएबल वरती. अप्पर लिमिट लोअर लिमिट हे जास्त मॅटर करतं त्यावेळी. ती प्रॉपर्टी आपण दोन्ही एक साथ वापरलेली आहे. हा आपला I1 जो आहे तो सिम्प्लिफाय झालेला आहे. आता हा I1 आपण फर्स्ट मध्ये ठेवूयात. फर्स्ट बिकम्स, आता ही जी व्हॅल्यू आपण फर्स्ट मध्ये ठेवतो आहोत त्याच्याने काय होईल बघा, I इज इक्वल टू इंटिग्रल I1 आपण सिम्प्लिफाय करून मिळाला 0 टू ए एफ ऑफ मायनस एक्स डीएक्स प्लस इंटिग्रल 0 टू ए. हा I2 आपल्याकडे तोच होता इंटिग्रल 0 टू ए एफ ऑफ एक्स डीएक्स. दोघींच्या आता अप्पर लोअर लिमिट सारखेच म्हणजे आपण यांना एकत्रित लिहू शकतो 0 टू ए आणि एफ ऑफ मायनस एक्स आणि प्लस हा एफ ऑफ एक्स डीएक्स. दिस इज आर. आता आपण एक इव्हन फंक्शन आणि ऑड फंक्शनची डेफिनेशन पाहिली 11 स्टँडर्डला. तर ती जर इथे अप्लाय केली, आता इथे मायनस एक्स आहे इथे एक्स आहे म्हणजे फंक्शन हे पॉझिटिव्ह कधी असतं निगेटिव्ह कधी असतं याच्यावरून आपल्याला इव्हन आणि ऑड वरून पण लक्षात येईल की त्या फंक्शनला कसं केलं जाईल. आता त्यात दोन केसेस झाल्या. केस फर्स्ट तर से दिस सेकंड. केस फर्स्ट इफ एफ इज इव्हन फंक्शन. समजा एफ हे इव्हन फंक्शन आहे. इव्हन फंक्शन आहे याचा अर्थ काय होतो, देअरफॉर एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू आपल्याला मिळणार आहे एफ ऑफ एक्स. म्हणजे याचा अर्थ फर्स्ट सेकंड बिकम काय होईल बघा, सेकंड बिकम्स इन द केस फर्स्ट काय होईल, आय इज इक्वल टू इंटिग्रल 0 टू ए एफ ऑफ मायनस एक्स जो आहे तो एफ ऑफ एक्स असतो म्हणजे एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स होईल आणि हा डीएक्स म्हणजे ट्वाइस तो होईल ट्वाइस इंटिग्रल 0 टू ए एफ ऑफ एक्स डीएक्स. कारण एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स टू एफ ऑफ एक्स आपण त्याला कॉमन काढू शकतो. तर पहिला रिझल्ट आपला प्रूव्ह झाला बघा. ज्या वेळेला इव्हन फंक्शन असेल त्यावेळेला आपल्याला मिळते 2 इंटिग्रल 0 टू ए एफ ऑफ एक्स डीएक्स. आता राहिला सेकंड केस सेकंड. ओके, त्याच पद्धतीने केस
सेकंड आपण बघणार आहोत. ही जी केस फर्स्ट आहे तसेच आपण केस सेकंड बघूया. केस सेकंड काय पॉसिबल आहे? इफ एफ इज अँड ऑड फंक्शन. जर हे ऑड फंक्शन असेल तर बाय डेफिनेशन ऑफ ऑड फंक्शन therefore f of minus x is equal to minus f of x. हा चेंज त्याच्यामध्ये होईल. सेकंड बिकम्स, मग सेकंड जे दिसत आहे हे सेकंड I is equal to इंटिग्रल 0 to a इन ब्रॅकेट f of minus x plus f of x आहे. आणि आपण म्हटल्याप्रमाणे f of minus x हा minus f of x होतो ज्यावेळेला ते फंक्शन ऑड फंक्शन असेल. म्हणून बघा काय म्हणता येईल, I is equal to इंटिग्रल इन ब्रॅकेट इथे येईल मायनस एफ ऑफ एक्स, कारण इन द प्लेस ऑफ मायनस एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स प्लस हा एफ ऑफ एक्स हा dx. सेकंड मध्ये चेंज होईल आणि मायनस आणि प्लस हा जो आहे तो झिरो होईल, कारण एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स झिरो. म्हणजे फायनली आपल्याला काय मिळालं बघा, ऑड फंक्शन असेल तर त्यावेळेला डायरेक्टली आन्सर झिरो येत आहे. आणि ज्या वेळेला इथे केस फर्स्ट आपण जी पाहिली त्याच्यात इव्हन फंक्शन असेल तर आपल्याला आय इज इक्वल टू 2 टाइम्स इंटिग्रल 0 टू एफ ऑफ एक्स डीएक्स हे असं मिळतं आहे, जे वेळेला ते इव्हन फंक्शन आहे. म्हणजे हा इझी वेने आपल्याला ते त्याचं एक्सपान्शन जे आहे या पद्धतीने आपण इझी वेने त्याला करू शकतो. जर आपल्याला ओळखता आलं इथे फंक्शन इव्हन फंक्शन आहे की ऑड फंक्शन आहे. फक्त हे चेक कोणत्या वेळेला करायचं आहे, मात्र ज्या वेळेला आपल्याला दिलेल्या याचं लिमिट जे आहे इंटिग्रलचं लिमिट एफ इंटिग्रलचं लिमिट जे आहे ते -a to a या टाईपचं असेल, म्हणजेच मॅग्निट्यूड सेम असेल आणि साइन त्याची ऑपोजिट असेल, अशा वेळेला आपण त्याचं अप्लिकेशन करणार आहोत. त्याच वेळेला आपल्याला ही प्रॉपर्टी जी आहे ती युज करता येणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण टोटल 8 प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत मित्रांनो. या 8 प्रॉपर्टीजचा युज करून आपण एक्सरसाइज 4.2 मधील एक्सरसाइज जी आहे एक्झाम्पल जे आहे ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. तत्पूर्वी यापूर्वीचा आपण जे चॅप्टर संपवलेलं आहे कम्प्लीट केलेलं आहे इनडिफाइनाइट इंटिग्रेशन, त्याच्यातल्या मेथड्स आणि ह्या 8 प्रॉपर्टीज यांच्यासह आपल्याला एक्सरसाइज 4.2 जर समजून घ्यायची असेल तर ते सगळं लक्षात असणं गरजेचं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. पुढील व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण टॉपिकच्या आधारावरची जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत.